घरच्या बगीच्यामध्ये लावलेली हळद जवळपास 8 किलो निघाली आणि आज हळद शिजवण्याचं काम चालू आहे। एवढी हळद वर्षभर घरी खायला जाते, आज घरच्या घरी शिजवते स्लॅबवर। हळद शिजवण्यासाठी पिवळा रंग चांगला जर यायचा असेल तर गाईचं किंवा बैलाचं थोडंसं शेण टाकावं लागतं, त्यामुळं चांगला रंग येतो, नॅचरल टेस्ट लागते। थोडंसं शेण टाकलेलं आहे गाईचं, हनुमानगड मंदिरामधून आणलेलं आहे, मंदिराच्या गाईचं आणलेलं आहे। स्लॅबवरती हे छोटेसे झाडं, आता कोथिंबीर लावलेली आहे, सोलारचं काम चालू आहे। आज रात्री फिटिंगसाठी येणार आहेत। दुपारी खूप ऊन असल्यामुळं अर्धवट काम सोडून गेलेत, आता संध्याकाळी रात्री नाईटला पूर्ण काम करणार आहेत। 3 किलोवॅटचं सोलार बसवणार आहेत आणि या ठिकाणी बेस खूप छान, जवळपास 2.5-3 इंचीचा बेस तयार केला गेला आहे आणि वरती 2 इंचीचे पाईप लावलेत। पूर्ण टाकी कवर होऊन जाते, कारण टाकीला पण या ठिकाणी ऊन लागत नाही, त्याच्यामुळे टाक्या पण चांगल्या राहतात। त्यामुळं टाकीच्या खाली सोलार बसवण्याचा विचार केला होता। घरच्या घरीच खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाला आम्ही करतो। आता अशा पद्धतीनं हे नांदेडमधील हनुमानगड मंदिराच्या जवळ ताजनगर सोसायटीमध्ये घर आहे माझं। या इथं बगीचा आहे, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजीपाला केला जातो। शेवग्याला खूप शेंगा लागत आहेत, कारले आहेत, दोडके आहेत, त्याचबरोबर पालक आहे, बैगन आहेत, मिरच्या आहेत, असे एवढा भाजीपाला घरच्या घरीच पिकवला जातो। आता हळदीला शिजायला जवळपास अजून 1 तास लागेल, पूर्णपणे शिजल्यावर आता शिजत आली आहे, उकळी छान येत आहे, त्यामुळं आता रंग दिसत आहे थोडा थोडा। व्यवस्थित शिजली की 2-4 दिवस वाळू घालायची आणि नंतर पिवळी नॅचरल हळद या ठिकाणी मिळते। स्लॅबवरच चूल तयार केलेली आहे।